नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 24 मार्चला आहे रविवार आणि या दिवशी आलेली आहेत होळी. त्याचबरोबर या दिवशी हुताशनी पौर्णिमासुद्धा आहे. तसेच 25 मार्चला धुलिवंदन आहे आणि या दिवशी चंद्रग्रहण देखील आहे. तर होळी हा जो सण आहे हा एकूण 2 दिवसाचा सण असतो आणि होळी जी आहे तर ही वाईटावरती चांगल्याची मात म्हणून आपण साजरी करत असतो. तर पहा, आपल्याला 24 मार्चला आणि 25 मार्चला म्हणजे रविवारी आणि सोमवारी आपल्याला कुणी कितीही आग्रह केला तरीही हे 3 पदार्थ जे आहेत तर ते चुकूनही आपल्याला खायचे नाहीत. या वस्तूंचं सेवन हे आपल्याला करायचं नाही. जर आपण कळत आणि नाकळत या 3 पदार्थांचं सेवन जर केलं तर आपलं घर कुटुंब हे संपूर्णपणे बर्बाद होईल. आपल्यावर किंवा आपल्या घरात संकट, दुःख, अडचणी, घराची बर्बादी आणि दारिद्र्य मागे लागेल. तर अशा कोणत्या वस्तू आहेत, असे कोणते पदार्थ आहेत हे आपल्याला या 2 दिवशी चुकूनही खायचे नाहीत. याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, येत्या 24 मार्चला होळी आहे आणि या दिवशी हुताशनी पौर्णिमासुद्धा आहे. आणि पौर्णिमेच्या रात्री बहुतांश वेळा जे तांत्रिक लोक असतात, ज्या लोकांना ही काळी विद्या ज्ञात असते, ते लोक तुम्हाला मुद्दामून एखादा पदार्थ जो आहे तर तो खाऊ घालतील. तर चुकूनही या दिवशी या तिथीला असे पदार्थ जे आहेत तर ते चुकूनही खाऊ नका. अनेकदा पाहिलं असेल की कोणतंही कारण नसताना तुमच्या घरात वाद होतात. तुमची तब्येत जर सातत्याने बिघडत असेल, तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होत असेल किंवा मानसिक अवरोध निर्माण होत असेल, तसेच तुमच्या गळ्यामध्ये काहीतरी अडकल्यासारखे वाटत असेल, तर ही जी लक्षणं आहे तर ही कोणीतरी तुमच्यावर काहीतरी जादूटोणा जो आहे तर तो केलेला आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला रात्रीची झोप लागत नसेल, सतत तुमच्या आजूबाजूला कोणीतरी आहे अशा प्रकारचा भ्रम जर तुम्हाला वाटत असेल, तर ही जी लक्षणं आहे तर ही सुद्धा कोणीतरी टोणे टोटके जे आहे तर ते केलेले आहेत. तर अशी ही बाधा जी आहे तर ती उत्पन्न करण्यासाठी या दिवशी ही तिथी जी आहे तर ती फार प्रभावशाली तिथी मानली जाते. या दिवशी केलेले टोणे टोटके सहज दुसऱ्या व्यक्तीवरती लागू होतात. घरामध्ये भांडण लागतात, घरामध्ये अशा काही बाधा उत्पन्न होतात, त्या दूर करणं फार कठीणसुद्धा आपल्याला जात असतं. जर तुम्ही सतत निराश राहत असेल, बेचैनी असेल, स्वतःला दोष देता, घरात अशांती आहे, उत्साह अजिबात तुम्हाला वाटत नसेल, कोणतंही काम तुम्हाला करावंसं वाटत असेल, सतत तुम्हाला झोपून राहावंसं वाटत असेल किंवा तुमचा एखादा व्यवसाय आहे, या व्यवसायातून तुम्हाला चांगला पैसा प्राप्त होत नसेल, व्यवसाय तुमचा चांगला चालत नसेल, कामातून अगोदर चांगला पैसा येत होता परंतु आता मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत असेल, तर या सर्व काळ्या जादूचे निशाण आहेत. अनेक लोक या गोष्टींना अंधविश्वास आणि अंधश्रद्धा असं सुद्धा म्हणतात. काही लोकांना याचा अनुभव आलेला आहे. ज्यांचा विश्वास आहे त्यांनी या गोष्टी ज्या आहेत तर त्या आवर्जून या दिवशी नक्की पाळा. ज्यांचा विश्वास नाही त्यांनी या गोष्टी इथे सोडून द्या. खरं तर काळी जादू जी आहे तर ही शत्रूसाठी आपण निर्माण केली होती, मात्र तिचा वापर स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी सुद्धा आजकाल लोक करतात. जर तुम्हाला होळीच्या दिवशी म्हणजे या पौर्णिमेच्या दिवशी तुमच्या बाल्कनीत, तुमच्या आजूबाजूला, तुमच्या छतावर किंवा तुमच्या घरासमोर एखादी अनोळखी वस्तू तुम्हाला दिसली, तर चुकूनही त्या वस्तूला तुम्हाला हात लावायचा नाही. पौर्णिमेच्या रात्री किंवा पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 24 आणि 25 मार्चला जर तुमच्या आजूबाजूला ही एखादी अनोळखी वस्तू जर तुम्हाला दिसली तर चुकूनही तिला हात लावू नका किंवा त्याला लाथसुद्धा तुम्हाला मारायची नाही. तर तुम्हाला एखाद्या काठीने किंवा काहीतरी एखाद्या वस्तूचा वापर करून तुम्हाला त्या वस्तूला स्पर्श न करता कचऱ्याच्या डब्यामध्ये ती वस्तू तुम्हाला टाकून द्यायची आहे. कारण या ज्या वस्तू असतात यामध्ये नकारात्मक ऊर्जेने भरलेल्या असतात आणि बाहेरील ज्या नकारात्मक शक्ती असतात, बाहेरील दृष्ट शक्ती या वस्तूंच्या मार्फत तुमच्या जीवनात प्रवेश करते आणि ही एक अत्यंत महत्त्वाची काळजी तुम्हाला या होळीच्या दिवशी आवर्जून घ्यायची आहे. तसेच तुम्हाला या होळीच्या दिवशी किंवा होळीच्या दुसऱ्या दिवशी
कोणीही तुम्हाला दही भात किंवा पांढऱ्या वस्तू तुम्हाला खायला दिल्या तर चुकूनही याचं सेवन करू नका. किंवा पांढरी मिठाई तुम्हाला दिली तरीसुद्धा ती सेवन करू नका. बऱ्याच वेळा आपले आजूबाजूचे आपले मित्र असतात, परंतु त्यांच्या मनात आपल्याबद्दल नेहमी वाईट असते. आपल्यासमोर ते चांगले बोलतात, पण आपल्या मागे ते आपलं वाईट चेतत असतात. आणि अशावेळी जर त्यांना काही तांत्रिक क्रिया येत असेल तर या दिवशी नक्कीच ते तुम्हाला बरबाद करण्यासाठी काहीतरी प्रयत्न हे करू शकता. म्हणून जर तुम्हाला त्या व्यक्तीने पांढऱ्या वस्तू दिल्या, जसे की मिठाई, खीर किंवा त्याचबरोबर दही भात यासारख्या वस्तू जर तुम्हाला दिल्या तर चुकूनही त्याचं सेवन तुम्हाला करायचं नाही. कारण तांत्रिक क्रिया ज्या आहेत तर ह्या जास्त करून पांढऱ्या वस्तूंमधून लवकर केल्या जातात आणि त्यामध्ये गोडाचा पदार्थ जो असतो त्यातून खूप लवकर त्याचा प्रभाव हा दिसून येत असतो. यामुळे या दिवशी चुकूनही आपल्याला आपल्या शेजारच्यांनी किंवा बाहेरच्या एखाद्या व्यक्तीने पेढा म्हणा, मिठाई म्हणा, एखादा स्वीट पदार्थ दिला तर त्याचं सेवन तुम्हाला चुकूनही करायचं नाही. त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी कोणीही एखादा लवंग किंवा वेलची जर तुम्हाला दिली तर तीसुद्धा तुम्हाला खायची नाही. जर एखाद्या व्यक्तीने खीर बनवली, त्या खिरीमध्ये एखादी वेलची टाकलेली असेल किंवा एखादा लवंग टाकलेले असेल तर ती खीरसुद्धा तुम्हाला सेवन करायची नाही. ज्या प्रकारे पांढऱ्या वस्तूतून ही तांत्रिक क्रिया केली जाते त्याच प्रकारे लवंग आणि वेलचीमधून सुद्धा ही तांत्रिक क्रिया जी आहे तर ती आपल्यावरती लवकर केली जाते आणि त्याचा प्रभाव जो आहे तर तो सुद्धा आपल्यावरती लवकर पडत असतो. यामुळे तुम्हाला या दिवशी तुमच्या आजूबाजूला तुमच्या शेजारच्यांनी, तुमच्या कोणी पाहुण्यांनी जर तुम्हाला लवंग आणि वेलची दिली तर चुकूनही त्याचं सेवन करू नका. त्याचबरोबर एखाद्या गोष्टीमध्ये म्हणजे एखाद्या पदार्थामध्ये जर तुम्हाला घालून दिलं तर त्याचंसुद्धा सेवन तुम्हाला करायचं नाही. त्याचबरोबर आपल्याला या 2 दिवशी कोणाशीही वादविवाद करायचे नाही, कोणाशीही भांडणं आपल्याला करायचे नाही. तर पहा, आपल्या आजूबाजूला असेल किंवा आपले मित्रपरिवार असेल तर कोणत्याही व्यक्तीसोबत तुम्हाला भांडणं हे करायचे नाही. जर तुम्ही या दिवशी भांडणं केली तर कदाचित समोरच्या व्यक्तीला काही जर तांत्रिक क्रिया येत असेल तर अशावेळी त्या व्यक्तीसोबत आपली भांडणं झाली तर नक्कीच तो व्यक्ती आपल्यावरती तांत्रिक क्रिया करण्याचा प्रयत्न हा 100% करेल. यामुळे जरी समोरचा व्यक्ती तुमच्यासोबत भांडायला आला तर या दिवशी तुम्ही शांत राहून घ्यायचं आहे. या 2 दिवशी आपल्याला आवर्जून या गोष्टीची काळजी जी आहे तर ती आपल्याला घ्यायची आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.